लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उल्वानोडमध्ये 23 ते 25 जानेवारीपर्यंत होणाऱ्या नमो चषक क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी उल्वानोड येथे नमो चषक स्पर्धास्थळी अंतिम आढावा बैठक पार पडली। पनवेल आणि उरण भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक 2025 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात आयोजनातील विविध समित्यांची बैठक पार पडली। या बैठकीस उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, TIPLचे संचालक अमोक ठाकूर, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी नगरसेवक डॉ. अरुण कुमार भगत, भाजपचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत खरत, उल्वानोड अध्यक्ष अमर म्हात्रे, विजय घरत, भार्गव ठाकूर, विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर, सागर ठाकूर, कबड्डी प्रशिक्षक सूर्यकांत ठाकूर, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शरीरसौष्ठवपटू दिनेश शेळके, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, ज्योत्स्ना ठाकूर, स्वप्नील ठाकूर, रोहित जगताप, किशोर पाटील, अंकुश ठाकूर, VK ठाकूर, मदन पाटील, सुधीर ठाकूर, दिनेश खानावकर, रोहित जगताप, सुहास भगत, जयवंत देशमुख, हेमंत ठाकूर, धीरज उलवेकर, गौरव कांडपळे, नाना देशमुख, सीमा पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। नमो चषकच्या यशस्वी नियोजनासाठी विविध प्रकारच्या 17 समिती स्थापित करण्यात आल्या आहेत। त्या अनुषंगाने या समितीकडून आपापल्या कामाचा आढावा घेण्यात आला। उत्कृष्ट आणि भव्य आयोजनातून हा नमो चषक यशस्वीपणे करण्यासाठी समितीमधील प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जबाबदारी पार पाडावी अशी सूचना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केली। दरम्यान त्यांनी स्पर्धेच्या अनुषंगाने मैदानाची पाहणी करून मार्गदर्शक सूचना दिल्या।